नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। आता प्रत्यक्ष पोलीस आयुक्त करणार नागरिकांच्या समस्यांचे निराकरण। आपला जे माननीय मुख्यमंत्री महोदयाचा जे 100 दिवसाचा 150 दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचे स्तरावर तसेच आपले डीसीपी जे आहे त्यांच्या स्तरावर आपण तक्रार निवारण दिवस घेतो दर शनिवारी। आता हा जो तक्रार निवारण दिवस आहे त्याच्यामध्ये आपण दर शनिवारी जसे आहे त्याप्रमाणे आपण सीपी ऑफिस मध्ये घेण्याची सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये जे संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान घेतलेला आहे। यापुढे पण आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक दिवस तक्रार निवारण दिवस घेऊ। त्याच्यामध्ये जे आपले तक्रारदार आहे ते आपली जी वेगळी तक्रार आहे ते आपल्याकडे घेऊन येतात आणि त्यांचे जे तक्रारचं निराकरण करण्यासाठी आणि चांगली पद्धतीने त्यांना सुविधा देण्यासाठी हा आपण उपक्रम जो आहे तो सुरू होता। आपले पोलीस स्टेशनच्या लेवलवर आणि आपल्या डीसीपी लेवलवर सुरू होता, सीपी ऑफिसच्या लेवलवर आपण सुरू केलेलं आहे। सर्वात जास्त प्रकरणे कोणत्या विषयाची आणि त्याच्यामध्ये वेगळे विषय आहेत। ते आपले काही जे आहे ते आपले ऑनलाईन चिटिंगचे आहे, काही मॅट्रिमोनियल डिस्प्यूटचे आहे, काही FIR वगैरे आहे, त्याच्यामध्ये काही आहे। तर ते वेगळे इश्यू आहे। लेकिन बेसिकली जे आहे ते आपल्या एक जे तक्रारदार आहे त्यांना ते माध्यम भेटलं पाहिजे त्यासाठी जे उपक्रम होता ते आपले 100 दिवसाचे माननीय मुख्यमंत्रीचे जे प्रोग्राम होता त्याच्यामध्ये ते घेण्यात आला होता। ते सर्व ठिकाणी सुरू होता। आपल्या पोलीस स्टेशन लेवलवर, एसीपी लेवलवर, डीसीपी लेवलवर सुरू होता। आता आपण सीपी लेवलवर ते पण सुरू केलं। किती नागरिकांनी तक्रार दाखल केल्या? आज मला वाटतं जवळपास ते 21 तक्रारदार आले होते। त्यांच्या सर्वांची जे तक्रार चांगली पद्धतीने ऐकून घेतली आणि ऐकून ते पुढे आपण ते कारवाई करत आहोत। तक्रारदारांचं समाधान हवं याकरता आपण तात्काळ या ठिकाणी दिले आहेत। कशामध्ये ते आपण त्याच्यामध्ये जे तक्रारदार आहे त्यांची तक्रार घेणे आणि त्यांच्यामध्ये ते आपले जे संबंधित जे ठाणेदार आहे त्यांना सूचना देणे आणि सूचनामध्ये टाइम फ्रेम देणे की टाइम फ्रेम मध्ये ते तक्रारचा निराकरण झालं पाहिजे आणि तक्रारमध्ये निराकरण झालं पाहिजे आणि त्यांची सूचना जे तक्रारदारने परत दिली पाहिजे की कसा काय त्याने पुढे कारवाई केली। धन्यवाद। बऱ्याच वेळा पोलीस नागरिकांच्या समस्या ऐकून घेत नसल्याच्या तक्रारी फार होत असताना दिसत आहे, परंतु पोलिसांसमोर ही काही तांत्रिक अडचणी असतात ते नागरिक हे समजून घेत नसल्याची ही प्रकरणे समोर आली आहेत। शासनाकडून एक नवीन आदेश आले की पोलीस आयुक्तांना पण आता नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनता दरबार घेण्याचे आदेश आले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज पोलीस आयुक्त ओला यांनी पोलीस आयुक्तालयात जनता दरबाराचे आयोजन करून पहिल्याच दिवशी 33 तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या व तक्रारकर्त्यांना न्याय मिळेल अशी आशा या जनता दरबारातून नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत असल्याचे चित्र दिसत आहे। हा जनता दरबार दर शनिवारी घेण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त यांनी सांगितले। यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम मुंडे, रमेश जुमार उपस्थित होते। माझं नाव अर्चना अरुण मेंढे। मी जनता दरबारमध्ये चोरीच्या तपासाबाबत कंप्लेंट करण्यासाठी आली होती। माझ्या घरी 6 मे 2024 रोजी चोरी झाली। त्या चोरीमध्ये माझे 106 ग्रॅम दागिने, 1 लाख रुपये कॅश आणि चांदीचे पण दागिने चोरीला गेले। 2 महिन्यानंतर चोर सापडला। राजापेठ पोलीस स्टेशनवाल्यांनी मला जो मुद्देमाल जमा केलेला होता त्याच्याकडून तो अजिबात दाखवला नाही आणि मला 9 महिने त्यांनी मी चक्कर घातले 9 महिने पोलीस स्टेशनचे, पण त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे दिली आणि त्यानंतर माझी केस मी रेड्डी साहेबांकडे सुपूर्द केली आणि त्यांना म्हटलं की माझी केस क्राईम वाल्यांकडे द्या, विनंती केली त्यांना। त्यांनी माझी केस क्राईम गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडे दिली असता त्या लोकांनी तपास केला। जाधव साहेबांनी त्या माझ्या गुन्ह्याचा तपास केला आणि तपासानंतर मला 39 ग्रॅम दागिने मिळवून दिले। 39 ग्रॅममध्ये जे दागिने दिले आहेत त्या दागिन्यांमध्ये माझे 22 कॅरेटचे दागिने असतील ते, परंतु मला ते 18 ग्रॅमच देण्यात आले। माझी साहेबांना विनंती होती की माझ्या घरी घडलेल्या गुन्ह्याची हे तपासणी करून माझा मुद्देमाल मला उर्वरित
मिळवून देण्यात यावा आणि मला न्याय देण्यात यावा. आता सरांनी काय सांगितलं, तुम्हाला काय आश्वासन दिलं? कारण मलाही सांगितलं की बाबा मुद्देमाल रिकव्हर काही पॉसिबल नाही आहे, परंतु मी तपासणी करतो. तुम्हाला काय वाटतं की आज डायरेक्ट सीपी जर जनता दरबार घेत आहेत तर जनतेला कुठेतरी सपोर्ट होतं, जनतेला न्याय मिळेल? तिथे जर दरबार घेत आहे आज जनतेसाठी जे करत आहेत ते जनतेला सपोर्टच होईल आणि त्यांचे फायदे पण होईल. हम हमारे ऊपर हमले उनके घर पे आके मारे, मेरे मम्मी को भी मारे, मेरी माँ को भी, और अभी डबल हम अभी दवाखाने से लेके आए मेरी माँ को, तो डबल बोले अभी घर के बाहर निकले तो तुमको जान से मार दो, मेरी बहन है घूमते जाती और वो बोले तू जैसे काम पे गई वैसे तेरे को जान से मार डालूंगा, चारों भाई मिलके मारने के लिए आ रहे हो। सर की हम इसलिए आए थे कि हमको प्रोटेक्शन चाहिए कि भाई हमारी थोड़ी हेल्प हो, इसलिए। अभी क्या बात होगी? अभी सर बोले यहाँ पे जाके कंप्लीट करो, बोले अभी पॉजिटिव है, जो होगा आपको न्याय मिलेगा ऐसी अपेक्षा, ऐसी अपेक्षा सर से उम्मीद करने को नहीं हेल्प करते। कुछ अभी पुलिस ने अभी वो जो है नया तरीका ये किया है कि फिर से आपकी जो कंप्लेंट है डायरेक्ट आप आयुक्त से बात कर सकते हैं, तो आपको क्या लगता है इसके बारे में? आयुक्त हमारे साथ ओपन नहीं होने को कोई बात, बच्चे हमारे, मेरा भी लड़का है, मेरे से एक ही भाई है। डायरेक्ट वो जान से मारने की, डायरेक्ट घर के बाहर निकलने की परमिशन ही नहीं है, घर पे देखा नहीं करके खतरे मार के खतरे मार रहे हैं। आले आणि तक्रार दाखल केली. काय तक्रार होती तुमची? तक्रार आमची अशी होती की आमच्यासोबत 52.5 लाख रुपयाची फसवणूक झालेली आहे मागच्या जून महिन्यात 2025 मध्ये. त्यासाठी आम्ही जवळपास 6 महिन्यापर्यंत आधी ते फिरलो, तेव्हा आमची तोपर्यंत कुठलीही प्रकारची तक्रार आमची दाखल करण्यात आली नाही कारखाना पोलीस स्टेशनला. आम्हाला वारंवार सांगण्यात आलं की आता सध्या गणपती आहे, त्यानंतर दिवाळी आहे, दसरा असे सण सांगून आमचं थोडं पोस्टपोन करत गेले. त्यानंतर आता मागच्या नोव्हेंबर महिन्यात 11 तारखेला आमचा गुन्हा इथे दाखल झाला होता कारखाना पोलीस स्टेशनला. त्यानंतर पण त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली नव्हती. ठाणेदारांकडून म्हणजे ठाणेदार साहेबांचं करत होते आम्हाला सपोर्ट, पण तिथले जे API वगैरे आहे ते सपोर्ट करत नव्हते, त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही. त्यानंतर आज आम्ही असं म्हणजे भरपूर दिवसांनी आम्ही फिरतो, आमच्या जवळपास 200-300 चक्कर झालेले आतापर्यंत पोलीस स्टेशनला वगैरे. त्यानंतर आता साहेबांनी ओला साहेब जे आपले आलेले आहे CP साहेब नवीन, त्यांनी जनता दरबार सुरू केला आहे. त्यात आम्ही आता आलो होतो. साहेबांनी आमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि त्यावर आम्हाला एक व्यवस्थित उत्तर दिलं आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना फोन करून त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी. जो हा सरांनी सुरू केलेला आहे जनता दरबार, हा खूप चांगलं काम होतं यामुळे आणि भरपूर लोकांना याच्यातून मदत मिळेल असं वाटते, सगळ्यांना न्याय मिळेल असं वाटतं. या अगोदर तुम्ही CP साहेबांना भेटले होते का? आम्ही ज्या दिवशी CP साहेब आले होते त्याच दिवशी आम्ही त्यांना भेटलो होतो, पण ते सगळे त्यांची भेटण्याची सगळ्यांची गर्दी वगैरे होती, तेव्हा सरांना मी एवढं काही व्यवस्थित सांगू शकलो नाही. पण आता जेव्हा जनता दरबारमध्ये व्यवस्थित सगळं सरांनी ऐकून घेतलं आणि आम्हाला व्यवस्थित उत्तर देऊन आणि त्यांचा म्हणजे आम्हाला पूर्ण सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे सरांकडे. तुम्हाला काय वाटतं की हा जनता दरबार जर असा चालू राहिला तर जनसामान्यांच्या समस्या ऐकल्या जातील? लोकांचं म्हणजे भरपूर लोकांना न्याय मिळेल याच्यातून. हा जर असं सुरू राहिला पुढे तर भरपूर लोकांना न्याय याच्यात मिळू शकते. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.